अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर नमस्कार, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आहे तो पावसाविषयी केलेला आहे जबरदस्त कन्सेप्ट. ओके, इंस्टाग्रामला ट्रेंडला रील्स होती, मला गावलेली, मी डाउनलोड करून आहे ती एडिटिंग केलं आहे. व्हिडिओ थोडा प्रिव्ह्यू मोठा आहे. प्रिव्ह्यू तुम्ही एक ते आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन बघा पूर्णपणे. ओके, तर बघू शकता केवढा मोठा व्हिडिओ आहे. ओके, तर इथं बघू शकता 46 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या टेलिग्रामच्या सॉरी आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके, तर इथं तुम्ही अशाप्रकारे बघू शकता. सर मी आता फोटो ॲड करून घेतले आहेत. तुम्हाला इथे अशाप्रकारे लॉक दिसतील, बघू शकता अशाप्रकारे. तर तुम्ही काय करायचं आहे, ग्रुप अशाप्रकारे लॉक करायचा आहे, बघू शकता अशाप्रकारे अनलॉक करून घ्यायचे आहेत. ओके, तर तुम्ही इथं पण मी इथं हे लॉक दिलं असतील. ओके, हे तुम्ही अशा लॉक दिले असतील तर ऑन करून घ्यायचे आहेत. ओके, आणि काय बी तुम्हाला बिटमार्क आले नसतील तर तुम्ही मॅक्सिमल यूज करा, कारण काही तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स इथे ऑलरेडी लावून दिलेत, त्यामुळे तुम्ही यूज करू शकता मॅक्सिमल. आता डायरेक्टली तुम्हाला काय करायचं, एडिटिंगला चालू करूया. इथं ग्रुपवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथं मला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता माझा मटेरियल फोल्डर मी इथं ओपन करून घेतो. ओके, अशाप्रकारे. तर मी मटेरियल फोल्डर तर करून घेतो. तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन करा चॅनलला सबस्क्राईब. तर मी इथं फोटो एक ॲड करून घेतो. तो फोटो माझा. ओके, तर मी इथं फोटो हा घेतलेला आहे. एकच सांगणार, 1-2 ग्रुप सांगणार तसे ॲड करा. इथं खाली घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर वरती घ्यायचे फोटो. आपला फोटो वरतीला अशा परत सेट करून घ्यायचा आहे. थोडा झूम करून घ्यायचा आहे अशाप्रकारे, म्हणजे आपला व्हिडिओ दिसून जाईल चांगला अशाप्रकारे. परत मी दुसरा ग्रुप सांगतो, बघू शकता. दुसरा ग्रुप यायचा आहे. दुसरा ग्रुप आल्यानंतर इथं हा फोटो इथं अशाप्रकारे खाली घेऊन अशाप्रकारे वरती घ्यायचा आहे. ओके, एवढा ठेवायचं आहे. तर तुम्ही काय करायचं, एवढे 4 ग्रुप आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, ॲड केल्यानंतर इथून पुढे जेवढे बीट असतील त्या बीटला तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. फोटो ॲड केला, इथं देखील छोटे छोटे बीट आहेत, तिथं तुम्ही फोटो सेट करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला इथे ग्रुप लेअर आहे, त्या ग्रुप लेअरला मी इथं काय करायचं, एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं, फक्त तुम्हाला इथं आपल्या इंस्टाग्राम आय डी असणार आहे. तुम्ही फक्त इथं काय करायचं, इथे रिप्लेस करून घ्यायचं आहे अशाप्रकारे फोटोला. तर तुम्ही फोटो येत नाही माझा फोटो, तर मी मटेरियल फोल्डरवरती क्लिक करतो. तर आपला हा फोटो इथं आहे. तर एकच सांगितलं रिप्लेस करून घ्यायचा अशाप्रकारे. ओके, तर सर्व फोटो रिप्लेस करून घ्यायचे तुम्ही आणि फोटोला इफेक्ट आता अप्लाय करायचे. इथून मी सर्व तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून दिले आहेत शेवटला. ओके, त्याला काय फक्त रिप्लेसच करून घ्या. ओके, तर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे बॅक यायचं आहे, अशाप्रकारे बॅक यायचं आहे. आल्यानंतर बघू शकता, बॅक आल्यानंतर तुम्हाला काय यायचं, इफेक्ट अप्लाय करण्यासाठी इथं आपलं सिक्युरिटी पॅक असणार ते ओपन करून पहिला इफेक्ट अशीवर कॉपी करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. इथं बॅक केल्यानंतर अशाप्रकारे बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. बीटमार्क ओपन केल्यानंतर जो आपला हा मोठा सोडायचा आहे. मोठा सोडल्यानंतर तुम्हाला इथे छोटा एक इमेज लागेल, तर तुम्ही ते काय करायचं, इथे पेस्ट करून घ्यायचं याला इमेज. अशाप्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर अशा पद्धत दिसून जाईल. हा एकाच फोटोला इफेक्ट पेस्ट करून बॅक यायचा आहे आणि आपला व्हिडिओ कसा झाला ते सांगायचं आहे. ओके, सर्वांनी कमेंट करून. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं आपला जो इफेक्ट आहे तो हा 2 नंबरचा तो कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओजवरती यायचं आहे. व्हिडिओजवरती आल्यानंतर आता मी सॉन्ग इथे डिलीट केलेलं आहे, कारण का माझा स्क्रीन रेकॉर्ड बंद पडते. ओके, तर इथून पुढे आता फोटो असणार आहे, त्या फोटोला इफेक्ट एकाड पेस्ट करून घ्यायचे एकाड. ओके, इथं तुम्हाला छोटे छोटे बीट दिसतील, त्याला फक्त 2-2 इफेक्ट पेस्ट करा. ओके, तर इथं अशावर एकाड पेस्ट केलेलं आहे. जवळजवळ तुम्हाला जिथं बीट अशावर इथं दिसतील, तिथं छोटे इमेज दिसतील, तिथं तुम्ही डबल पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मी याला इथे पेस्ट करून घेतो सर्वात लास्टपर्यंत, तुम्ही देखील करून घ्या. आता बॅक यायचं आहे, सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे. आता आपले पहिले 2 इफेक्ट झालेले आहेत. पहिले 2 इफेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
शेवटचा 3 नंबरचा जो इपेड असणार तो आपण काय करायचं आहे कॉपी इपेडवरती करून घ्यायचा आहे. कॉपी इपेड केल्यानंतर मित्रांनो बाहेरचा थोडा आवाज जे समजून घ्या. ओके. तर इथं मी इथं अशा परी इथं बघू शकता. इथं आपण एकाड सोडलेले आहेत. त्याला इपेड पेस्ट करून घ्यायचे आहेत. एकाड जेवढे सोडलेले त्याला पेस्ट करून घ्या. शेवटपर्यंत पेस्ट करून घ्या. 2-3च सांगितलेले मी. आता आपल्याला बॅक घ्यायचा आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला हा 3 नंबरचा इपेड कॉपी करून घ्यायचा आहे आणि हा इपेड तुम्हाला कुठं कॉपी करायचं आणि कुठं पेस्ट करायचं आहे हे तुम्हाला माहीत असेल. ओके. आता तुम्हाला इथं मोठा इमेज आहे तुम्ही इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा परी इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आता बॅक आल्यानंतर इथं आपलं सेक्युरिटी टॅबवरती क्लिक करायचं आहे. रेक्टँगलचा इफेक्ट काय करायचं आहे अशा परी रेक्टँगल घ्यायचं आहे. घेतल्यानंतर इथून कॉपी करून इथं उचलून इथं पहिले याला इफेक्ट पेस्ट करून याला इफेक्ट दिले असतील ती कॉपी करा आणि काढून टाका. इफेक्ट काढून टाकल्यानंतर इथं जेवढे आपले इथं काय पेस्ट करायचं नाही थोडा तुम्हाला माहीत असेल. रिव्ह्यू पूर्ण वगैरे बघून समजलं असेल. तर इथं रेलिक्सचा ग्रुप आहे. त्या रेलिक्सचा ग्रुपला म्हणजे टेक्स्टला पीएनजीला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. जेवढे पण इथून पुढे शेवटपर्यंत अशा आपण इथं लेअर लावून दिले आहेत त्याला फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत अशापरी. तर मी तो कॉपी करतो. शेवटपर्यंत फक्त अशापरी पेस्ट करून घ्यायचे आहेत. ओके. आणि इथं अशापरी पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं शेवटला ग्रुप दिलेले आहेत 4-5 त्याला पेस्ट करू नका. ऑलरेडी तिथं मी लावून दिले आहेत. ओके. तर व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओचं 10 पिक्सेल ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तो जय हिंद जय महाराष्ट्र.